तर आज आम्ही सगळे आलेलो आहे कोंदण रिसॉर्ट मध्ये। नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे राज ज्ञानदेव जंगमई। तुमचं स्वागत आहे एका नवीन ब्लॉग मध्ये। गुगल मॅपनीच या लोकेशन वरती असं येऊ नका बिना मॅपचं हरवलंच समजा। तर मी आज खरंच खूप एक्साइटेड आहे, कारण की आज मी आलेलो आहे कुठे माहिती आहे, पहिल्या डेस्टिनेशन वरती आपण पोहोचलो आहे, शिवघाटेश्वर टेम्पल। हा रिसॉर्ट भुलभुलैया आहे। ओ हो फुल ऑफ रोडिंग हा मध्येच मंदिर आहे इकडे। आणि अजून एक स्पेशल गोष्ट आहे ती तुम्हाला राईड मध्ये बघायला भेटेल। सो चॅनल वरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जायचं नाहीये, लाईक करा, शेअर करा आणि हा व्लॉग मस्त एन्जॉय करा। सो गुड मॉर्निंग गाईज, परत एकदा स्वागत आहे तुमच्या नवीन ब्लॉग मध्ये। आज पण आपण निघालेलो आहे राईडला। मस्त लोकेशन कुठे आहे तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये बघायला मिळेल, पण मस्त असं मॉर्निंग झालेलं आहे आणि क्लायमेट खरंच खूप छान आहे। रायडर्स पण निघालेले आहेत रायडिंगला। 7 वाजता आपल्याला पोहोचायचं आपल्या मीटअप पॉईंटवरती। आता 6:38 झालेले आहेत। लास्ट राईडला जो मीटअप पॉईंट होता तोच मीटअप पॉईंट आहे यावेळी सुद्धा। आणि अजून एक गोष्ट म्हणजे इंजिन चेक लाईट का आली काय माहिती, फक्त काय प्रॉब्लेम यायला नको, कारण की आत्ताच 2 दिवसापूर्वी मी बाईक सर्व्हिसिंग केली आहे। तो पण ब्लॉग लवकरच येईल। सनराईज खूप छान झालेला आहे, पण आपण ऑपोजिट डायरेक्शनला चाललो आहे, तर मस्त कमाल व्ह्यू आला असता। अजून थंड थंड हवा सुटलेली आहे आणि अशा क्लायमेटमध्ये राईड करायची मजा वेगळीच आहे। काकडे चाय लास्ट टाईम मी इकडेच मॉर्निंगला चहा पिली होती आणि पुढे गेलो होतो, पण आज मी घरीच कॉफी पिली कारण की उशीर झाला होता। आणि माझ्या मागून एक हार्ले येते वाटतं। क्या बात आहे, सही। कोण आहे काय माहिती। आमच्या ग्रुपमध्ये सुद्धा एक हार्ले आहे, फॅट बॉय। क्या बात आहे, हार्ली डेव्हिडसन कूल वाटते गो, कूल। आपण टायमामध्ये पोचतोय कारण की मी नॉन स्टॉप आलोय। ये अपनीच हार्ली आहे, अपनीच ग्रुप की आहे, अपनीच ग्रुप मेंबर है। गुड मॉर्निंग। किधर से गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग। येस, आपले रायडर्सचे गप्पा चाललेले आहेत। कुणाचं चालू होतं रात्री ल्यूबचं? अहो या ना सर, तुम्ही कॉफी प्यायला गेले। नाही करायचं चालत नाही। आम्ही चहा कॉफी विचारायला आलो, तुम्ही आपल्या सगळ्यांना बसवलंय। नाही मी आता जस्ट कॅमेरा चालू केला, दाखवून सगळ्यांना धरून ठेवलंय बरं का, हे बरोबर नाही। नाही जाऊ दे, बरोबर नाही, हे काय बरोबर नाहीये। आपल्या मीटअप पॉईंटवरती पोहोचलेलो आहे, सगळ्यांना भेटलो आणि इकडे बाईक्स पण लाईनअप लावून ठेवलेला आहे। आणि मगाशी व्हिडिओमध्ये तुम्ही बघितले असेल हार्ले, सो ती आपल्याच ग्रुपची आहे आणि ती इकडे समोर लागलेली आहे। क्या बात आहे। आता 20 बाईक्स लागणार तसे मस्त लाईनीनी। क्या बात आहे। गुड मॉर्निंग सर, काय म्हणता, कसे आहात? क्या बात आहे, क्या बात आहे। गुड टू सी यू, गुड टू सी यू। गुड मॉर्निंग। अच्छा आवडलं ना? गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग। मला हे गिफ्ट दिलेलं आहे मंदार सरांनी। क्या बात आहे, थँक्यू सो मच सर। आणि हे खूप भारी गिफ्ट आहे। तर मंदार सरांनी मला किचन गिफ्ट केलेलं आहे, की लास्ट ब्लॉग त्यांना खूप आवडला माझं, त्यांनी मला गिफ्ट दिलं। शाबाश बेटा, बहुत बढ़िया मुन्ना। तर खूप छान आहे गिफ्ट, मी हा यूज करेल। लास्ट ब्लॉगला जसं सपोर्ट केला तसं या ब्लॉग पण मस्त एन्जॉय करा। असं बाईक्सकडे बघायचं आणि कॉफी प्यायची मजा वेगळीच आहे।
सगळेजण तसे आपले नेहमीचेच हैं। हम लोग आज सिंगल लाइन फॉर्मेशन में जाते हैं, एक कोई तो बीच में रहो, मैं आज सबसे पीछे रहने वाला हूँ, लीड तुम करो, ओके, यू बी द लीडर, एक कोई तो सेकंड इन कमांड रहने दो। तर आपली पहिली डेस्टिनी आहे घाटेश्वर टेम्पल, 15 ते 20 किलोमीटर आहे, तर तिथे जाऊ आपण मस्त आणि तिथले व्ह्यूज दाखवतो मला। आता पटकन आवरू आणि निघू। सो आत्ता झालेले आहेत 7:45 आणि 7:45ला आपली राईड स्टार्ट झालेली आहे। सो आजच्या राईडला 20 मेंबर्स आहेत आणि आपण निघालेलो आहे घाटेश्वर टेम्पलला। जॉयदीप सर आज लीड करणार आहेत आणि मंदर सर एकदम बॅकला राहणार आहेत। आणि आपल्या ग्रुपची खासियत आहे की कोणी ओव्हर स्पीडिंग करत नाही, सगळे रूल्स फॉलो करतात, कुणाला असं मागे ठेवत नाही, ते सगळ्यांना सोबत घेऊन जातात आणि शुअर करतात की सगळेच आपल्या सोबत आहेत का। शिवराज पॅलेस हॉटेल आहे आणि राईट साईडला किगा आईस्क्रीम आहे, तर आपल्याला राईटला जायचं आता। आपले फ्लाय मेंबर्स थांबलेले आहेत जेणेकरून आपले रायडर सगळे सेफनी जातील। सही व्यू है, सही आलं। खूप छान वाटतं, गावाकडे आल्यासारखं वाटतंय आणि समोरचा व्ह्यू तर काय कमाल दिसतोय, क्या बात आहे। इथे पोल्ट्री फार्म आहे, शे स्मेल कसला घाण येतोय। सगळे रायडर्स मस्त लाईनीने चाललेत, क्या बात आहे। दिसायला खरंच खूप छान वाटतंय, कॅमेरामध्ये कसं दिसतंय माहित नाही, पण मला बघायला लय भारी वाटतं डोळ्यांनी। तुम्हाला कुणाला ग्रुपला जर जॉईन व्हायचं असेल तर मी त्याचं गुगल फॉर्मची जी लिंक आहे आणि कॉन्टॅक्ट नंबर आहे, जे ग्रुपचे मेन लीडर आहेत मंदर सर, त्यांचा नंबरसुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल, तर तुम्ही नक्की चेकआउट करा आणि ग्रुपला जॉईन व्हा आणि आमच्यासोबत राईडला या, तुम्हाला पण खूप मजा येईल। क्या बात आहे, काय हे लेक आहे का काय काय माहिती। सही, थोडंसं पाणी आहे, जर पाणी भरलं ना तर कसलं कमाल वाटेल। ओहो, ऑफ रोडिंग चालू झालेली आहे आपली, क्या बात आहे, फुल ऑफ रोडिंग। हां मोठा पॅच होता ऑफ रोडिंगसाठी, खराब होता रस्ता। अरे केवढा मोठा स्पीड ब्रेकर आहे भाई, डायरेक्ट डोंगर आहे हा। भाई साहब, गुगल मॅपनीच या लोकेशनवरती हा, असं येऊ नका बिना मॅपचं। हरवलेच समजा, गावामध्येच फिरत बसाल। शिव घाटेश्वर मंदिराकडे जाण्याचा मार्ग, आपण चाललेलो आहे घाटेश्वर टेम्पलला। पावसाळ्यामध्ये नजारा खूप छान आहे, पण हा नजारा बघायला तुम्हाला रायडिंगचं थ्रिल एक्सपिरियन्स करत यावं लागेल। 8:30 वाजलेत, आपण आपल्या पोहोचलेलो आहे डेस्टिनीवरती। एडिटिंग भी करो, अरे एडिटिंग करो। और अगर किसी के पास फुटेज हो तो मांगते बैठना पड़ता है। मांगते बैठ। हाँ, आई एम जस्ट किडिंग हा जॉयदीप सर। रायडिंगला मजा आली, सगळ्यात मोठी गोष्ट ऑफ रोडिंग खूप झाली आपली, क्या बात आहे, ऑफ रोडिंग मजबूत झाली। शिव घाटेश्वर मंदिराकडे जाण्याचा मार्ग या बाजूने आलो आपण आणि त्या बाजूला चाललेलो आहे। पहिल्या डेस्टिनेशनवरती आपण पोहोचलेलो आहे, शिव घाटेश्वर टेम्पल। आवड तुला बेलाची, बेलाचा पानाची, हे भोळ्या शंकरा।
दर्शन करून झालेलं आहे आणि खरंच खूप छान वाटते. चारही बाजूनी मस्त झाड आहेत आणि खूप मोठी मोठी झाड आहेत. सही. आणि मध्येच मंदिर आहे इकडे. आपलं हे होतं फर्स्ट डेस्टिनेशन. आता आपण चाललेलो आहे सेकंड डेस्टिनेशनवरती. ते पण कुठे चाललं ते पण सरप्राईज आहे, कारण की मलाच माहीत नाही आपण कुठे चाललेलो आहे. मी फक्त रायडिंग करतोय आणि व्लॉग बनवतोय. चलो तर आता आपण निघालेलो आहे नेक्स्ट डेस्टिनेशनला, कोंडन द रिट्रीट. इथून एक 35 किलोमीटर्स आहे आणि 1 तासाचं ट्रॅव्हलिंग दिसतंय. रस्ता जर असाच असेल तर थोडा वेळ लागेल. 9:30 वाजलेले आहेत. म्हसोबा देवस्थान, क्या बात आहे. मस्त मंदिर आहे, खूप भारी. घर पण खूप भारी आहे. असं दोन्ही बाजूला शेत आहे. कमाल. भैरवनाथ माध्यमिक विद्यालय, छोटी स्कूल आहे. सगळा रस्ता वळणावळणाचा आहे आणि सगळ्या गावातून रस्ता आहे हा पूर्ण. या रायडिंग ग्रुपला जॉईन झाल्यापासून मला अजून आपले नियर बाय पुण्याच्या जवळपासचे लोकेशन अजून माहीत पडत आहेत की जिथे आपण रायडिंगला जाऊ शकतो. इवन फॅमिलीसोबत पण जाऊ शकतो. छान स्पॉट आहेत. तर त्यात आपण एक ड्रोन शॉट घेणार आहे, कारण की हा व्ह्यू आहे ना खूप कमाल आहे आणि रस्ता पण आहे ना प्रॉपर झिगझॅग आहे असा. यो क्या बात आहे. सगळे रायडर्स थांबलेले आहेत, वाट बघतायत. जबरदस्त व्ह्यू दिसतोय. प्रॉपर असा आडवा डोंगराचा पट्टा आहे. आता 10:30 होत आलेले आहेत, 10:23 आणि आपण आहे माळेगाव बुद्रुकमध्ये. पूर्ण गावातून चाललो आहे. आता रिटर्नच्या जर्नीसाठी पण सेम रस्ता आहे का कुठला वेगळा रस्ता ते बघावं लागेल. लहान मुलं ओरडतात बाईक्सकडे बघून. लग्न आहे वाटतं. चला इकडेच जाऊ जेवण करायला. क्या बात आहे. आपण पोचलेलो आहे कोंदन रिसॉर्टमध्ये. सही. इकडे आपल्या बाईकर्सनी बाईक पण पार्क केलेल्या आहेत. आपण आतमध्ये लावू सावलीमध्ये. बेस्ट. इकडे सावलीमध्येच गाडी लावू. मस्त फ्रेश वगैरे होऊन झालेलं आहे आणि आत्ता आपण आहे कोंदन रिट्रीटला. तर तुम्ही क्लायमेट बघू शकता इथला आणि व्ह्यू पण बघू शकता. खूप कमाल आहे.
आत्तापर्यंतची जर्नी तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करा, शेअर करा आणि हा व्लॉग मस्त एन्जॉय करा. मस्त चारी बाजूनी झाडं आहेत आणि कमाल व्ह्यू आहे. इकडे सगळे आम्ही बॅग वगैरे ठेवलेले आहेत आणि नाश्ता वगैरे पण चालू आहे. कैसा लग रहा है? बहुत बढ़िया. गार्डन 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 हो गया. गार्डन में आके हे सगळे बसलेले आहेत. अभी खा लो. खातो ये थोड़ा एक बार शूट होने दो देन मैं खा लेता हूँ. ये इन्होंने थोड़े ज़्यादा पैसे भरे इसलिए इनको अच्छा सा व्यू मिला है. यस कमाल व्यू इकडे. हा रिसॉर्ट प्रॉपर हिल वरती आहे. मस्त सही कमाल. हा व्यू छान भेटतोय. पराठा, पोहे, इडली, सांबर, चटणी. नाश्ता करून घेऊ आणि मग तुम्हाला परत भेटतो. ह्या साईडला पण मस्त झाडं वगैरे लावलेली आहेत आणि इकडून खाली जायचं आहे आणि एक रूम आहे. इथे स्विमिंग पूल सुद्धा आहे छोटासा. अशी ही रूम्स पण आहेत. इकडे तुम्ही स्टे पण करू शकता. फॅमिलीसोबत जर येत असाल, कपल्स येत असाल तर इकडे स्टे करायसाठी पण आहे. क्या बात आहे. तर ते पण खूप छान आहे. आपण जाऊ एकदा. तुटलं तर डायरेक्ट खाली. हे हा रिसॉर्ट भुलभुल आहे. ओ हो क्या बात है. सही क्या बात आहे. हे अरे इकडे लवकर या. इकडे स्विमिंग पूल आहे मस्त. एवढं आपल्या वजनी नाही पडणार. आय होप फक्त व्हिडिओ आली तरी बाद झालं. क्या बात आहे. तर आज आम्ही सगळे आलेलो आहे कोंदण रिसॉर्ट मध्ये. तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राइब करा. 12:30 झालेले आहेत आणि आता आपण प्रवास करणार आहे आपल्या घरी. या रिसॉर्टचे सगळे डिटेल्स मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन. कोणी येणार असेल या बाजूला तर नक्की चेकआउट करा. राज जंगमला सबस्क्राईब केलेलं असेल तर तुम्हाला डिस्काउंट भेटेल. हार्ली डेव्हिडसन फॅट बॉय क्या बात आहे. कसा आहे लुक, कसा आवाज. सही मस्त एन्जॉय करून झालं. आजचा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला कमेंट करा आणि नक्की सांगा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. आणि असेच अजून ब्लॉग एन्जॉय करा आपल्यासोबत. बाय बाय.